नमस्कार, मी राजन लाड लय बरे कोकण या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आज पहिल्यांदाच आमचा एक घरगुती कार्यक्रम या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आमची छोटी बहीण आणि भाऊजी यांनी नवीन वास्तू बांधलेली आहे। जैतापूर माजरेकरवाडी या ठिकाणी ते राहतात आणि माजरेकरवाडीमध्ये त्यांनी नवीन वास्तू उभारलेली आहे आणि त्या वास्तूमध्ये आज गणेश पूजन समारंभ आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून तो कार्यक्रम मी आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। आपण माजरेकरवाडीमध्ये पोहोचलेलो आहोत। श्रावण महिना आता 2 दिवसांनी संपणार। आज 20 ऑगस्ट आहे आणि गेले 3-4 दिवस मुसळधार पाऊस पडतोय, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभर पाऊस पडतोय तसा या ठिकाणी पडतोय। वास्तूमध्ये आपण आलो आहोत। आमच्या स्वीटीने सुंदरशी रांगोळी प्रवेशद्वारावर काढलेली आहे। आतमध्ये तुम्ही या ठिकाणी एक छोटीशी जुनी वास्तू होती, त्या ठिकाणी रिनोव्हेशन करून आता नवीन वास्तू उभारलेली आहे। आज गणेश पूजन सोहळा आहे। त्या सोहळ्यानिमित्त मी आपणालाही या व्हिडिओच्या माध्यमातून हा संपूर्ण सोहळा दाखवण्याचा प्रयत्न करतो। ही वास्तू अतिशय सुंदर काम स्थानिक सर्व कारागीर यांनी हे सर्व काम केलेलं आहे। गणेश पूजन सोहळ्याची तयारी झालेली आहे। हा एक कप्पा संपूर्ण परीसाठी दिलेला आहे, तिचं हे सर्व कलेक्शन आहे। शिवसृष्टी तिने सगळी जमा केलेली या ठिकाणी आम्ही लावलेली आहे आणि आता पूजेची तयारी झाली आहे। पूजेसाठी भाऊजी म्हणजे सच्चिदानंद मांजरेकर आणि आमची बहीण सिमरन सच्चिदानंद मांजरेकर पूजेसाठी बसले आहेत। मडजी काका आलेत, आमचेच मित्र आहेत। दळे येथील दिनेश गोखले हे संपूर्ण या परिसरात पौरोहित्य करतात, आमचे मित्र आहेत। ते पूजेसाठी आले आहेत। पूजेची मांडणी झाली आहे। आता तोपर्यंत मी तुम्हाला संपूर्ण घर दाखवतो। या प्रवेशद्वारापासून आपण सुरुवात करूया। सागवानी दरवाजा वैभव शेठ कुळेसकर त्यांच्याकडून घेतलेला आहे आणि आतमध्ये आपण प्रवेश करतो। इंटेरियर आहे आतमध्ये तुम्ही बघता राकेश पाटणकर यांनी इंटेरियर केलेलं आहे। त्यानंतर स्थानिक सर्व कलाकार, मी मगाशी जसं म्हटलं की सर्व स्थानिक कारागीर आहेत, त्यांच्याकडून सगळं काम करून घेतलेलं आहे। पूजेची तयारी झाली आहे तोपर्यंत मी तुम्हाला संपूर्ण रूम दाखवतो। मगाशीच बघितला हॉल होता, हा एक देवघर ही खोली आहे। या बाजूला उजव्या बाजूला बेडरूम आहे, हा बेडरूम आहे। बेडरूममध्ये दाखवतो तुम्हाला, छोटासा बेडरूम आहे। इथे सुद्धा इंटेरियर जे आहे ते राकेशनेच केलं आहे। राकेश पाटणकर धावलोलीतला पोखरीतला तो आहे, मित्रच आहे तो सुद्धा आमचा। त्यानंतर मी तुम्हाला आई बसली आहे त्या ठिकाणी। किचनमध्ये घेऊन जातो आहे समोरच्या बाजूला, म्हणजे अगदी जसं जमेल तसं वास्तुशास्त्राप्रमाणे ही घराची संपूर्ण बांधणी केलेली आहे। किचन आहे, किचनमध्ये आपण प्रवेश करतो आहे। आग्नेय दिशेला किचन, हा संपूर्ण किचन सजावट केलेली आहे। त्यानंतर या बाजूला तुम्ही बघा बाहेरच्या बाजूला, इथे बाहेरच्या बाजूला जायला रस्ता आहे। किचनमधून आपण बाहेर जाऊ शकतो। संपूर्ण ओपन पॅसेज ठेवलेला आहे, मोकळी जागा आहे। या बाजूला डाव्या बाजूला चूलसुद्धा ठेवलेली आहे आणि हा संपूर्ण पॅसेज रिकामी ठेवलेला आहे। खूप मोठा असा पॅसेज ठेवलेला आहे। जेवणाची तयारी चालू आहे। जेवण म्हणजे आज कार्यक्रम आहे, त्यानिमित्त सर्वांना भोजन देखील आहे आणि जेवणाची तयारी सुरू आहे। मागे आपण येतोय मागच्या बाजूला, या बाजूला टॉयलेट बाथरूम लेफ्ट साईडला आणि इथून समोर परत पॅसेज ठेवलेला आहे आणि हा बॅक साईडचा भाग आहे। इथून बॅक साईडला जाता येतं आणि इथे परत आपण हॉलमध्ये सुद्धा प्रवेश करू शकतो। हॉलमध्ये आपण आलो आहे। हॉलमधून पुन्हा आपण देवघराकडे किंवा जी मुख्य खोली आहे देवघराची त्या ठिकाणी आपण जातो आहे। पूजा सुरू आहे। मी मगाशी जसं म्हटलं की जुनी एक वास्तू होती या ठिकाणी, त्या ठिकाणी नव्याने पुनर्बांधणी करून अशी सुंदर वास्तू आमच्या भाऊजींनी उभारलेली आहे। आता धार्मिक विधी सुरू आहेत। अग्नीची पूजा होते, म्हणजे गॅसची पूजा होते। गॅसची पूजा होऊन मला वाटतं त्या ठिकाणी दूध ठेवलेलं आहे। दूध आता ओतू घालवलं जाणार आहे। हे संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका आणि आमच्या बहिणीला आणि भाऊजींना या नवीन वास्तूसाठी शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा विसरू नका। पूजा झालेली आहे, दूध ठेवले आहे, दूध आता ओतू जात आहे। आज या वास्तूमध्ये प्रवेश करण्याच्या निमित्ताने गणेश पूजन सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे आणि विविध धार्मिक विधी आहेत त्या संपन्न होत आहेत। आजपर्यंत मी आपल्या चॅनलवरती सामाजिक विषयावर आणि सार्वजनिक कार्यक्रमांचे व्हिडिओ पोस्ट करत आलो आहे। आज प्रथमच एक घरगुती कार्यक्रम, जो आमच्या घरचा कार्यक्रम आहे, माझ्या बहिणीच्या घरचा वास्तुप्रवेश आहे।
तो व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. हा पहिला प्रयत्न आहे माझा घरगुती कार्यक्रम आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा. व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका. नाव घेतलं पाय टाकायचा आणि गणपती बाप्पाला मोठ्या सर्व धार्मिक विधी पार पडल्यानंतर आरती संपन्न झाली आहे आणि आता भोजनाची तयारी सुरू झालेली आहे. नैवेद्य काढला जाईल. चेतनाताई नैवेद्य काढतायत आणि त्यानंतर आपण भोजनाला आरंभ करणार आहोत. पिंकी म्हणजे आमचे नार्वेकर उभयता जेवणासाठी बसलेले आहेत. सर्व आप्तेष्ट नातेवाईक आलेले आहेत. भोजनाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. त्या व्हिडिओच्या माध्यमातून हा गृहप्रवेश किंवा गणेशपूजन सोहळा मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला होता. हा माझा पहिला प्रयत्न आणि ही वास्तू आपल्याला कशी वाटली सांगायला विसरू नका. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत राहा लय भारी कोकण.